रोज सकाळी उठल्यावर तोच तो प्रश्न, आज डब्याला काय करायचं. तर यासाठीच मी आता एक डब्बा सिरीज घेऊन आली आहे. चला तर मग या डब्बा सिरीजच्या पहिल्या भागात आपण बनवूया झटपट होणारी अशी भरलेली ढोबळी मिरची, तेही घरच्या साहित्यात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं मध्यम आकाराच्या 5 शिमला मिरची घेतल्या आहेत. आता या शिमला मिरची आपण कापून घेऊ. आता याचे आपण 2 भाग करून घेऊ आणि मधल्या बियांचा पार्ट काढून घेऊ. 2 पार्ट केल्यामुळे शिमला मिरची आपली लवकर तयार होते. तुम्ही अख्खीही भरून करू शकता, पण त्याला परत वेळ जास्त लागतो. या पद्धतीने तुम्ही केले तर आपली शिमला मिर्च लवकर तयार होते. आता आपले सर्व शिमला मिर्च कापून तयार आहेत. आता आपण यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथं 2 चमचे बारीक किसलेलं खोबरं घेतलं आहे. त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच बारीक चिरलेलं अद्रक आणि इथं मी कोथिंबीरीच्या कवळ्या काड्या घेतल्या आहे. तुम्ही कोथिंबीर घेतली तरी चालेल. आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. आता इथं मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरं पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा मीठ. आता हे सर्व आपण मिक्सरमधून जाडसर असं वाटून घेऊ. बघा या प्रकारे, फार बारीक पण वाटायचं नाही. आणि आता हे आपण सारण एका डिशमध्ये काढून घेऊ. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे आणि याच्यावर आता मी थोडं पाणी शिंपडून घेत आहे. तुम्हाला जर ही शिमला मिरची जास्त दिवस टिकवायची असेल किंवा प्रवासात वापरायची असेल तर तुम्ही इथं पाण्याऐवजी तेल वापरू शकता. आणि हे तुम्ही आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. हे जवळजवळ 8 दिवस सुद्धा फ्रीजमध्ये चांगलं राहतं. आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता हे मिरचीमध्ये आपण भरून घेऊ. सर्वात आधी मी ह्या मिरचीवर थोडं मीठ टाकून घेत आहे. आता मीठ आपलं टाकून झाले. आता आपण हे सारण या मिरचीमध्ये छान भरून घेऊ. आता हे सारण थोडं थोडं टाकत आपण मिरचीमध्ये याला असं दाबून घेऊ, म्हणजे ते त्याच्यातनं लवकर बाहेर येणार नाही. बघा या पद्धतीने आपल्याला हे सारण छान या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या मिरच्या पण आता भरून घेऊ. आता आपल्या सर्व मिरच्या भरून झाल्या आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत ना. आता पॅनमध्ये मी थोडं तेल टाकून घेतलं आहे. तेल गरम झालं की मी त्यामध्ये मोहरी, जिरं आणि हिंग टाकून घेतलं आहे. जिरं मोहरी चांगलं तडतडले की आता मी सर्व शिमला मिरच्या तेलामध्ये टाकून घेत आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून याला 2 मिनिटं आपण याला मध्यम आचेवर शिजवून घेणार आहोत. नंतर मी झाकण काढून त्यावर कडेने थोडं पाणी टाकणार आहे, म्हणजे लवकर आपली शिमला मिर्च तयार होते. आता सर्व शिमला मिर्च आपण उलट्या करून घेऊ. आता जवळजवळ आपली शिमला मिर्च तयार आहे. उलटी बाजूने आपण अर्धा ते 1 मिनिट आपण याला फ्राय करून घेऊ आणि आपली स्टफ शिमला मिर्च तयार आहे. हाय नाही का झटपट होणारी आणि घरच्या साहित्यात तयार होणारी रेसिपी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि बघा आपली झटपट अशी 10 मिनिटात ढोबळी मिरची तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. या डबा सिरीजमध्ये तुम्हाला पुढच्या भागात कोणती रेसिपी बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तो करायचा प्रयत्न करेल. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा.